हॅलो हाय नमस्कार, मी सारिका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज दिवसाची सुरुवात थोडी लेटच केली बरं का, कारण की थंडीमुळे ना उठूशी वाटत नाही आणि मुलांना सुट्टी होती, टिफिनचं टेन्शन नव्हतं, त्यामुळं थोडं लेटच केलं. पण तोपर्यंत सासूबाईंनी बाकीचं करून ठेवलं होतं. आणि हे आमच्या सासूबाईंचे मोठे काका आहे, ते आले होते भेटायला. चालू राहतं त्यांचं चक्कर अधूनमधून. सोबत ऊन बाळ्या खात होता, तोपर्यंत म्हटलं बाकीचे तरी काम आवरून होईल. आणि हर्ष मस्त उन्हामध्ये, थंडीच इतकी का बस. कधी तुमच्याकडे कशी थंडी? हर्षच्या नाश्त्याचं झालं आहे, पण मग त्याला चारणं खूप अवघड झालं आहे, कारण की तो आता त्याला समजायला लागलं आहे. तो इतका मस्ती करतो ना, खायला बघत नाही. त्याला 2 माणसं तर पकडावंच लागतं, एक धरायला एक चारायला, तेव्हाच तो खातो. इतका मस्तीखोर झाला आहे ना, ऐकत नाही तो. त्याचा नाश्ता वगैरे झाला आणि बाकीच्या कामांना सुरुवात केली. आणि ते बाबांना पण जेवायला द्यायचं होतं, त्यांना पण जायचं होतं. सासऱ्यांना उपवास होता सोमवार, त्यामुळं त्यांना सोबतच बसता. पण मग आम्ही आज 2 जणी बसलो. त्यांना उपवास होता, ते लेट बसणार होते आणि त्यांना पार्सल मागवायचं होतं. तर खिचडी वगैरे काही नव्हती करायची, मग आम्ही 2 बसलो जेवायला. तर आज आम्ही नागल्याची भाकर केली. वाडीमधून जेव्हा ते अन्नप्राशन होतं ना, तेव्हा नागली मिळाली ती. तेच पीठ महिन्याचं झालं होतं ना अन्नप्राशनचं. तर एवढं पीठ संपल्याने जाणार, तर म्हटलं 2 भाकरी तरी टाकू. तर काही ठिकाणी मी ऐकलं आहे का नाचणी म्हणता, मला माहीत नाही, पण आमच्या इथं नागली म्हणता. तर तुमच्या इकडं काय म्हणता कमेंटमधून सांगा. जेवायला या सगळ्यांनी. आज कांद्याची पात आणि साधं वरण केलेलं होतं बाबांसाठी. ते आजोबा आले त्यांच्यासाठी. आणि भात आणि नागल्याची भाकर. त्यांना पोळीच दिली, कारण की त्यांना ते चावत नाही ना, त्यामुळं त्यांना पोळीच केली. त्यांचे जेवण वगैरे झाले, ते बाहेर बसले. तोपर्यंत आम्ही जेवायला घेतला. आणि माझ्या सासूबाईंना त्यांनी सांभाळले बरं का. जेव्हा त्या सासूबाईंचे आईंचे आई वडील वारले लहानपणी, तेव्हा मी जर असं कधी बसलो ना गप्पा मारत, तेव्हा ते त्यांची परिस्थिती सांगताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. एवढ्या हलाकाची परिस्थिती काढली ना त्यांनी, म्हणजे त्यांना खायला पण भेटत नव्हते असं परिस्थिती. आणि खूप म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये 2 रुपयापासून त्यांनी काम केले शेतामध्ये. तर आता जेवण करून घेऊ. आणि हर्षूचं असं असतं बघा, जेवण करता करता इतकं त्याला मस्ती करायची असते. थाट ओढायला बघतो, इकडं बघतो तिकडं बघतो. तोपर्यंत त्याची दिदी आलीच त्याला घेण्यासाठी. आणि त्याची दिदी असली ना, तेव्हा तो रमतो, मग खाऊन देतो. आणि माझं असं कधी कधी जेवण असतं,